श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास। नमस्कार मित्रांनो, आपण आता आलो आहोत आपण नालासोपाराला आणि शुभांगीने मला सांगितले नालासोपारात सुद्धा एक वाघोलीला स्वामींचं मठ आहे. सो आपण चाललो स्वामींच्या मठामध्ये. तिथे आम्ही रिक्षा थांबलो. रिक्षावाल्याने 200-150 असे चार्जेस सांगितले. सो आम्ही बसलो आहे आता आणि चाललो बघूया आपण आता. तिथे त्यांनी सांगितलं की 6 फूट आतमध्ये जमिनीच्या पण गणपतीची मूर्ती आहे. हे कुठून शोध लावला माहीत नाही मला, कारण मला फक्त पुरी गावचाच मठ माहिती होता. सो आपण बघूया तिथे. चल आपण आता इथे चप्पल वगैरे काढतोय. बघा इथे चप्पल स्टँड आहेत. इकडे सेल्फी पॉईंट पण आहेत, तुम्ही सेल्फी पॉईंट पण काढू शकता. इकडे चप्पल स्टँड आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. समर्थ जय स्वामी श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ. जसं आपण अक्कलकोटला पाहिलं आहे, अक्कलकोटला स्वामींच्या पलंग आहे आणि त्याच्यावर पादुका आहेत, तसंच आहे हे. आता आपण स्वामींच्या मठात आहोत नालासोपारा वेस्टला. हे पाठीमागे स्वामींचं आहे. मी दर्शन वगैरे घेतलं आहे. तिथे एक बाबा आहेत, त्यांना विचारणार आहोत आपण. हा मठ आत्ताच स्थापित झाला आहे, ह्या दसऱ्यालाच त्याची स्थापना झाली आहे. तर मी आता थोडंसं प्रेयर करते आणि नंतर मग मी पुढे तिथे तुम्हाला बाबांबद्दल विचारते. इकडे पण स्वामींचा असा फोटो आणि पादुका आहेत, ते आपण बघितले ना. आपण तिथूनच डायरेक्ट खाली उतरलो, ते पण मी आता स्वामींचं दर्शन घेतलं आहे. आणि इथे इच्छा पूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर असं लिहिलेलं आहे. तर आपण आता बाप्पाचं दर्शन घ्यायला जात आहोत. अंडरग्राऊंड आहे. भुईगावच्या मठात तर आपण आता खूप वेळा अजून गेलेलो आहोत. फर्स्ट टाईम आज आपण इथे आलो आहे. आणि हे इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे तिथे आपण चाललो आहे. गणपती बाप्पा मोरया. तस्य विद्वैर्वरेण्यं भर्गो देवस्य. इथे आलो आता. अमरेश्वर म्हणून एक मंदिर आहे, हे बघा देवाचं. तर दादा, माझं नाव सारिका कापडी आहे. मी भाईंदरवरून आली आहे. आमचं यूट्यूबचं छोटं चॅनल आहे. तर मला स्वामींचा मठ कधी स्थापित केला ते जरा सांगाल का? तुमचं नाव काय पहिलं? नमस्कार, मी जयवंत नाईक. हा मठ आत्ता गेल्या 2 महिन्या अगोदर म्हणजे 2 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी गांधीजी दिवशी ओपन झालेलं आहे. अच्छा. आणि हे मठाचं काम जे आहे ते 28 दिवसात झालेलं आहे. 28 दिवसामध्ये काम पूर्ण केलं आहे. म्हणजे मूर्ती बसवण्यापासून त्याचं सगळं कलरिंग, बाकी लाईटिंग अच्छा. आणि हे सगळं जे काय तुम्ही बघताय 28 दिवसात कम्प्लीट झालेलं आहे. ओके. आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही बघत असाल की जो एक स्वयंभू असा स्वयंभू
इच्छापूर्ती गणपती आहे. हो, हो, हो. येताना तुम्हाला रस्त्यामध्ये तलाव लागला असेल तिथे हो, आमची हो. ग्रामदेवता आहे, तिचं नाव वाघेश्वरी माता मंदिर आहे, त्याचं पण तुम्ही जाताना दर्शन घ्यावं. अच्छा. आणि इथून 1 किलोमीटर अंतरावर वसईतलं सुप्रसिद्ध असं जुनं शनी मंदिर आहे हां, आणि माहिती आहे. इथेच बाळूमाचं मंदिर आहे, तिथे अच्छा. पण छान आहे. आणि या झाडाच्या खाली तुम्ही बघितलं समोर तर अमरेश्वर महादेव तो पण शंकर स्वयंभू आहे, महादेवाचं. त्याचं शिवलिंगचं पण दर्शन घ्या. हो, हो. त्याच्या बाजूला तुम्ही बघितलं तर ते एक भंडाऱ्यासाठी एक चांगली शेड ओपन करतो आहोत. ओके. जे लोकांसाठी महाप्रसाद आणि भंडाराचं काम हे येणाऱ्या 2 महिन्यात चालू होईल. आणि येणाऱ्या 1 तारखेला म्हणजे 1 जानेवारी 2026ला आम्ही 56 भोगचं एक महाप्रसादचा ठेवलेला आहे. भंडारा आणि त्या 56 भोगच्या मध्ये येणाऱ्या भाविकांनी भाग घ्यावा आणि त्यांनी जो भाग घेईल त्याला आम्ही आरतीचा सन्मान देणार आहोत. ओके. त्याच्यानंतर तो भोग जो आहे तो संध्याकाळी आरतीनंतर वाटप होईल आणि दुपारी भंडाराचं प्रयोजन केलेलं आहे, तर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. त्या दिवसात आपण पूर्ण दिवस सगळे धार्मिक कार्यक्रम ठेवलेले आहेत, पूजा अर्चना अभिषेक आणि संध्याकाळी भजन संध्या पण आहे आणि संध्याकाळी 6:30ला महाआरती आहे. अच्छा, तर म्हणजे त्याचा अशी लाभ तुमची पूर्ण लोकांनी घ्यावा. रूपरेषा भंडाराची आहे त्या दिवशीच्या हां, आणि इथे कार्यक्रम. येण्यासाठी तुम्ही नालासोपारावरून येऊ अरे, शकता, जवळ आहे, हो, 5 हो. किलोमीटर आहे आणि साधारणतः 150 रुपये रिक्षा चार्ज हो, हो, करतं चार्ज आणि करते. 20 रुपीज पर हेड. जर शेअरिंगने आलात तर तुम्ही येऊ शकता. पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला म्हणजे असं कसं वाटलं की स्वामींचा मठ इथे आपण स्थापित करावा, असं असं आहे काही? ना की त्याला अशी स्टोरी अशी काही आपण बनवलेली नाही किंवा हां, बनवणार हां. नाही. हे आलं, त्याची इच्छा होती, आलेले आहेत त्याचं आता आपण सेवा करायचं, काम करायचं, लोकांनी यावं, त्याचं दर्शन ते घ्यावं. तर आहे स्वामींचीच आणि इच्छा माझी शेवटी. मुलगी त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्ड आहे, ती जास्त अच्छा. करून स्वामीची भक्त असल्यामुळे पहिल्यापासून ओके. तिच्या मनात होतं की स्वामींचं आपल्याकडे एक स्थान असावं मठ आणि असं. आम्ही ते पुढे ढकलत होतो. पण आता ओके. स्वामी ऑलरेडी आता आलेले आहेत, विराजमान झालेत, हो. तर लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि नक्की आनंद नक्की घ्यावा. हो, कारण आतापर्यंत आम्ही भुई गावामध्ये जात होतो हां, वसईला. बिलवात आमचा मठ जो तर आहे, हो, तो संदीप भाऊंनी बांधलेला आहे, साधारण 2008ला हो, पण छान हो. मठ आहे. आणि त्यानंतर खूप आज आम्हाला प्रशस्त आहे. पहिल्यांदा कळलं की नालासोपाराला सुद्धा मठ आहे, तर आम्ही पहिल्यांदाच इथे आलोय. तर म्हटलं चला बघूया कसं आहे. या पण पुन्हा- छान पुन्हा वाटलं येत आम्हाला. राहावं आणि हो, लोकांपर्यंत नक्की तुम्ही नक्की. पोहोचवतात त्याच्याबद्दल धन्यवाद. हो हो, हे जे जे सगळ्यांपर्यंत लोकं पोहोचव, त्यांनी जितकं यावं. पोहोचवता येईल तेवढं मी पोहोचवणार आणि स्वामींचं जेवढ्यांना दर्शन घेता येईल तेवढं ते घेतील. ज्यांना ज्यांना कळणार ना की इथे स्वामींचा मठ आहे, ते आपोआपच इथे येणार आहेत. बरोबर. आणि स्वामी इथे हे झालेत, विराजमान झालेत, म्हणजे सगळं छानच होणार आहे. धन्यवाद. सो श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सो आपलं आता दर्शन झालेलं आहे आणि आपण रिक्षावाला बाहेर थांबलेला आहे. सो आपण आता जाणार आहोत. त्या काकाने आपल्याला हे पण सांगितलं की इथे वृद्धाश्रमसुद्धा आहे आणि त्यांची फॅक्टरीसुद्धा आहे. सो आपलं इथे जितके मंदिर आहे तिथे आपलं दर्शन झालेलं आहे. जाता जाता ह्या पाठीमागे वृद्धाश्रम आहे, कारण आता आपण जर थोडासा वेळ मिळाला तर बघणार, नाही तर आपण लगेच निघणार आहोत, कारण रिक्षावाला वेट करत आहे. आणि नक्की या, इथे अतिशय सुंदर असं वाटतं आहे. आणि जी काकांनी जी रूपरेषा सांगितली 1 जानेवारीची, तर सगळ्यांनी याचा महाप्रसादाचा उपभोग घ्या आणि सगळ्यांनी नक्की या. सो हे बघा, स्वादिष्ट फॅक्टरी आउटलेट असं म्हणून नाव आहे पाठीमागे. तिथे स्नॅक्स वगैरे आहेत. तिकडे त्यांनी मगाशी आपल्याला सांगितलं भंडाऱ्यासाठी आहे, तर ते भंडाऱ्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि हे त्यांची रिक्षा आहे. सो आपण निघतो आणि मला वाटतं तिकडच्या साईडला वृद्धाश्रम आहे. सो आपण आता इथून निघत आहोत. सो आपण हा मी व्लॉग इथेच कंप्लीट करत आहे आपल्या स्वामी समर्थांचा, की ज्यामुळे मला स्वामींचं इकडे नवीन दर्शन झालं. मी नक्की पुन्हा येईन इकडे. सो आता मी निघते. वाघोलीला आपण आहोत आणि वाघोली फुलोरीला आपण आहोत, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन नक्की. सो थँक्यू सो मच माझा व्लॉग बघितल्याबद्दल. आणि नक्की सगळ्यांनी 1 जानेवारीला इथे या आणि महाप्रसादाचा लाभ घ्या. थँक्यू सो मच. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.